कसली भीती, दिवस रात्र माझ्या सांगाती, मजवर त्याची प्रीती. हिरव्या कुरणीने तो मजला, प्रेमे मजला सरवितो. हिरव्या कुरणीने तो मजला, प्रेमे मजला सरवितो. ओढ्याचे मज देतो पाणी, माझ्या जीवा फुलवितो. परमेश्वर मेंढपाळ माझा, मजला कसली भीती, दिवस रात्र माझ्या सोबती, मजवर त्याची प्रीती. आपुल्या नावासाठी देव सत्यपथाने मजले तो. आपुल्या नावासाठी देव सत्यपथाने मजले तो. अरिष्टातुनी वाचवितो मज, माझ्या जीवाला जपतो. परमेश्वर मेंढपाळ माझा, मजला कसली भीती, दिवस रात्र माझ्या सांगाती, मजवर त्याची प्रीती, मजवर त्याची प्रीती, मजवर त्याची प्रीती. देवाची स्तुती असो, देवाच्या नावाला धन्यवाद असो की त्याने आपल्याला इथपर्यंत आणलेलं आहे आणि आज त्याचं वचन आपल्या कानी पडणार आहे. आपण प्रार्थना करूया. प्रभू देवा, तुझी स्तुती असो, स्तुती असो, स्तुती असो प्रिय प्रभू, कारण अनंत उपकार तू आमच्यावर केलेले आहे प्रिय प्रभू. आणि आज या ठिकाणी तुझा संदेश ऐकण्याची संधी तू आम्हाला दिलेली आहे प्रिय प्रभू. आमच्या मार्गावर तुझ्या वचनाचा प्रकाश पडू दे प्रिय प्रभू, आणि आम्हाला योग्य मार्गाने तू ने प्रिय प्रभू. आमच्या अनेक प्रश्नांमध्ये, समस्यांमध्ये तू आम्हाला मार्गदर्शन कर. आमची साथ तू दे प्रिय प्रभू, आणि आमच्या पुढे तू चाल, अशी आम्ही तुझ्याजवळ प्रार्थना करतो. पुढील वेळ आम्ही तुझ्या हातामध्ये समर्पित करतो. येशूच्या नावाने प्रार्थना केली आहे म्हणून तू ऐक. आमेन. आज जो संदेश आहे त्याचा शास्त्रभाग यहोशुआ पहिला अध्याय 1 ते 5 ही वचनं याप्रमाणे आहे. यहोशुआ पहिला अध्याय 1 ते 5 मी आपल्या समोर वाचून दाखवतो. परमेश्वराचा सेवक मोशे याच्या मृत्यूनंतर मोशेचा मदतनीस नूनाचा पुत्र यहोशुआ याला परमेश्वराने सांगितलं की माझा सेवक मृत्यू पावला आहे, तर उठ, इस्रायलांना जो देश मी देत आहे त्यात तू या सर्वांसह यार्दन नदी ओलांडून जा. जसा मी मोशे बरोबर होतो तसाच तुझ्या बरोबर असेन. जसा मी मोशे बरोबर होतो तसाच तुझ्या बरोबर असेल. आता जो संदेश आहे त्याचं शीर्षक असं आहे की जसा मी मोशे बरोबर होतो तसाच तुझ्या बरोबर असेल. जसा मी मोशे बरोबर होतो तसाच तुझ्या बरोबर असेल. ज्यावेळेस देवाला इस्रायल लोकांना मिस्राच्या गुलामगिरीमधून बाहेर काढायचं होतं त्यावेळेस इस्रायलांचा पुढारी म्हणून देवाने मोशेची निवड केली होती आणि मोशेने त्या सर्व इस्रायलांचं पुढारी पण केलं होतं. परंतु आता प्रवास करत करत मध्ये मोशेचा मृत्यू झाला आणि मोशेच्या मृत्यूनंतर देवाने यहोशुआची इस्रायलांचा पुढारी म्हणून निवड केली होती. इस्रायलांचं पुढारी पण करणं आणि
इस्रायल लोकांना पुढे पुढे नेणं, प्रवासात पुढे पुढे नेणं ही अतिशय कठीण असल्या प्रकारची गोष्ट होती. कारण इस्रायलांचे फार मोठ्या गरजा होत्या, फार मोठे त्यांच्यासमोर आव्हानं होते आणि त्यांच्यासमोर लढाया होत्या आणि अनेक त्यांच्या गरजा होत्या. त्यांना पुढे फार मोठ्या नदीमधून पार जायचं होतं, यार्देन नदीमधून पार जायचं होतं. यार्देन नदी ही मोठी होती आणि तिची रुंदी 100 फूट असल्या प्रकारची होती, तिची खोली 5 फुटापेक्षा जास्त असल्या प्रकारची होती आणि ज्यावेळेस पूर येत असे त्यावेळेस ही नदी पार करणं फार कठीण असल्या प्रकारचं होतं. त्याचप्रमाणे पुढे त्याच्यासमोर लढाया होत्या यहोशुवासमोर आणि कनान देशामधील अनेक लहान लहान नगर होते, लहान लहान राजे होते आणि नगरांचे फार मोठमोठे कोट होते, तटबंदीचे नगर होते आणि ते पार करून तो कनान देश जिंकून देणं हे फार मोठं आव्हान त्या यहोशुवासमोर होतं आणि तिथले लोक सुद्धा लढवय्ये आणि बलाढ्य असल्या प्रकारचे होते. दुसरी गोष्ट, हे जे इस्रायल लोक होते यांचं सुद्धा पुढारीपण करणं अजिबात सोपं नव्हतं. कारण ते अतिशय कठोर मनाचे, कुरकुर करणारे आणि न ऐकणारे, माग फिरणारे असल्या प्रकारचे ते लोक होते आणि त्यांचं पुढारीपण करणं सुद्धा सोपं नव्हतं. परंतु अशा या सर्व परिस्थितीमध्ये, अनेक आव्हानांमध्ये यहोशुवावर ज्यावेळेस ही जबाबदारी पुढारीपणाची टाकली होती त्यावेळेस त्याच्यावर फार मोठं ओझं आलं, फार मोठा ताण आला. अनेक लढायांमध्ये त्याला गरज होती निर्भयतेची, हिमतीची, विश्वासाची आणि उत्तेजनाची. अशा परिस्थितीमध्ये देवाने त्याला एक अभिवचन दिलं. ते फार मोठं असल्या प्रकारचं अभिवचन होतं आणि हे अभिवचन घेऊन ज्यावेळेस तो पुढे गेला आणि त्याने इस्रायलांचं पुढारीपण केलं त्यावेळेस आपल्याला असं दिसतं की मोठमोठे कोट, मोठमोठे नगर आणि मोठमोठ्या नद्या ह्या पार करून तो कनान देशामध्ये इस्रायलांना नेऊ शकला. तर अशा रीतीने पुढारीपणाची जबाबदारी ज्यावेळेस देवाने यहोशुवाला दिली त्यावेळेस त्याला उत्तेजनासाठी, शक्तीसाठी देवाने एक मोठं अभिवचन दिलं आणि ते अभिवचन यहोशुवा 1:5 मध्ये आपण वाचतो. देव यहोशुवाला काय म्हटला? देव यहोशुवाला म्हणाला, जसा मी मोशेबरोबर होतो तसाच तुझ्याबरोबर असेन. जसा मी मोशेबरोबर होतो तसाच तुझ्याबरोबर असेल. हे जे अभिवचन आहे त्याच्यामधले हे 2 शब्द फार महत्वाचे आहेत, जसा आणि तसा. जसं अभिवचन देवाने मोशेला दिलं तसंच अभिवचन देवाने यहोशुवाला दिलं आणि मोशेचं एक फार मोठं उदाहरण देवाने त्या यहोशुवा समोर ठेवलेलं आहे. कारण दोघांची परिस्थिती सारखी होती आणि म्हणून दोघांना अभिवचन सारखे दिले. आणि जे अभिवचन देवाने यहोशुवाला दिलं ते यहोशुवा 1:5 मध्ये आहे. जे अभिवचन देवाने मोशेला दिलं होतं ते अभिवचन निर्गम 3:12 मध्ये आपल्याला वाचायला मिळतं. दोघांना सारखेच अभिवचन का दिले? कारण जशी परिस्थिती मोशेची होती तशीच परिस्थिती यहोशुवाची होती. जसा प्रवास मोशेचा होता तसाच प्रवास यहोशुवाचा होता. मोशेला इस्रायल लोकांना फारोच्या, मिस्राच्या गुलामगिरीमधून बाहेर काढावं लागलं आणि त्याने त्या गुलामगिरीमधून देवाच्या सहाय्याने त्या इस्रायल लोकांना बाहेर काढलं. तसल्याच प्रकारचं काम यहोशुवाला पुढे जाऊन करायचं होतं. कनान देशामध्ये गेल्यानंतर जे लहान लहान राजे होते, तटबंदीच्या नगरामध्ये राहत होते परंतु बलाढ्य असल्या प्रकारचे राजे होते, त्यांना बाहेर काढायचं होतं, त्यांना जिंकायचं होतं आणि त्यांना बाहेर काढून इस्रायल लोकांना ते नगर आणि ती जमीन, तो देश द्यायचा होता. ज्याप्रमाणे मोशेला तांबडा समुद्र पार करावा लागला, इस्रायल लोकांना घेऊन तांबडा समुद्र त्याने पार केला, तसल्याच प्रकारे यहोशुवाला सुद्धा पूर आलेली यार्देन नदी पार करायची होती. ज्याप्रमाणे मोशेला मोठमोठे आव्हान होते, फार मोठा प्रवास होता
आणि फार मोठ्या गरजा इस्रायलांच्या त्यावेळेस होत्या. त्याचप्रमाणे यहोशुआ समोर सुद्धा मोठमोठ्या गरजा होता, मोठमोठे अडखळणं होते आणि तसल्याच प्रकारची परिस्थिती यहोशुआची सुद्धा होते. त्याचप्रमाणे आणखी एक सारखेपणा आहे. ज्याप्रमाणे मोशेच्या काळातील इस्रायल लोक होते ज्यांच्या संगती तो चालला, तसेच हे इस्रायल लोक या यहोशुआच्या काळात सुद्धा होते. हे इस्रायल लोक अतिशय कठीण मनाचे, हृदयाचे, न ऐकणारे, कुरकुर करणारे, बंड करणारे, मागे फिरणारे आणि पुढाऱ्याचं न ऐकणारे असल्या प्रकारचे लोक होते. यहोशुआच्या समोर सुद्धा तसल्याच प्रकारचे लोक होते. परिस्थिती सारखीच होती आणि असल्या प्रकारच्या सारख्या परिस्थितीमध्ये म्हणून देवाने जे अभिवचन मोशेला दिलं होतं तेच अभिवचन देवाने यहोशुआला सुद्धा दिलेलं होतं. आणि म्हणून दोघांचा जो प्रवास होता सारखाच होता. आणि अशा या प्रवासात यहोशुआला हे जे अभिवचन मिळालं देवाकडून की जसा मी मोशे बरोबर होतो तसा तुझ्याबरोबर असेल, हे उत्तेजन देणारं, शक्ती देणारं असल्या प्रकारचं एक अभिवचन होतं. या अभिवचनाच्या द्वारे त्याला एक खात्री पटली की नाही, या लढाईमध्ये, या प्रवासामध्ये हे कठीण प्रवास आहे परंतु मी एकटा नाही, देव माझ्याबरोबर आहे. म्हणून जसा हा प्रवास माझा आहे तसा देवाचा आहे. जशी ही लढाई माझी आहे तशी देवाची आहे. जशा ह्या गरजा माझ्या आहे तशा त्या देवाच्या आहे. जसं आम्हाला कनान देश हवा आहे तशीच योजना देवाची आहे आणि देव हे कार्य करणार आहे. आणि म्हणून त्याच्यामध्ये एक हिंमत आली, एक प्रकारे विश्वास आला आणि त्याला माहित होतं की हा जो देव आहे तो आम्हाला हा कनान देश देईलच, कारण या जगाचा तो मालक आहे. आणि हा कनान देश खरं पाहिलं तर तो त्या देवाचा आहे आणि तो देव हा देश जो आज दुसऱ्यांच्या ताब्यात आहे आम्हाला देणार आहे आणि नक्की देणार आहे. तो आमच्यासाठी लढाई करणार आहे. आज आपण पाहतो की आज आपण एका नवीन प्रवासाला सुरुवात करत आहोत. नवीन वर्षाची आपण सुरुवात करत आहोत आणि जगाची परिस्थिती, राजकीय परिस्थिती आणि सामाजिक परिस्थिती आणि निसर्गाची परिस्थिती आणि आध्यात्मिक परिस्थिती अतिशय जटिल असल्या प्रकारची झालेली आहे, खडतर असल्या प्रकारची झालेली आहे. आणि असल्या अनेक आपण बातम्या ऐकतो आणि असल्या प्रकारची परिस्थिती किती वाईट होत आहे. जसं आपण ऐकलं की चीनमध्ये नवीन व्हायरस निघालेला आहे आणि हा जो या बातमीचा एक हादरा संपूर्ण जगाला बसलेला आहे, दहशत निर्माण झालेली आहे. आपण पाहतो मागील वर्षामध्ये जे युद्ध झाले त्यामुळे हे जग म्हणजे एक युद्धभूमी झालेली आहे. कारण मागच्या वर्षी जगामध्ये 92 देशामध्ये युद्धाच्या झळा माणसाला बसलेल्या आहे. नैसर्गिक कोप येत आहे, नैसर्गिक आघात माणसावर एका मागोमाग होत आहे आणि मनुष्य या संकटामधून जात असताना अतिशय अशांत, अस्वस्थ आणि अस्थिर असल्या प्रकारचा झालेला आहे. त्याचप्रमाणे या शेवटल्या काळामध्ये ख्रिस्ती लोकांचा छळ होणार आहे असल्या प्रकारे आपल्याला माहिती आहे तो छळ होत आहे. आणि आपल्याला असं दिसतं की ख्रिस्ती लोकांच्या मागे पुढे कोणी नाही, परंतु तसं नाही. या काळासाठी या त्यातल्या त्या देवाच्या लोकांसाठी देवाचं अभिवचन जे मोशेला होतं, जे यहोशुआला होतं तेच आज आपल्यासाठी आहे. आणि ते अभिवचन काय आहे आपण पाहिलेलं आहे की जसा आम्ही मोशे बरोबर होतो, जसा आम्ही यहोशुआ बरोबर होतो तसाच मी तुमच्या बरोबर असेल. आपण पाहतो त्यातल्या त्यात नवीन करारामध्ये येशूने त्याच्या शिष्यांना जाता जाता हे फार मोठं अभिवचन देतं. येशू जाणार होता आणि माग त्याने त्याच्या लोकांना हे अभिवचन दिलं की जगाच्या शेवटापर्यंत मी तुम्हा बरोबर असेल. दृश्य रूपात तो नव्हता, परंतु त्याच्या वचनाच्या द्वारे तो आमच्या संगती राहणारा, चालणारा, मार्गदर्शन करणारा, आमच्यासाठी लढणारा, आमच्या सर्व मार्गामध्ये आमचं मार्गदर्शन करणारा असल्या प्रकारचा आहे. जसा तो 12 शिष्यांसंगती होता, जसा अनेक देवाच्या लोकांसंगती तो होता, आज सुद्धा आपण पाहतो तसाच तो आमच्या संगती असणार आहे. हे अभिवचन जे आहे ते आम्हाला स्थिर करणारं, बलवान करणारं असल्या प्रकारचं आहे. आणि जग हे अस्थिर जग, हे लढायांचं जग, हे गरजांचं जग, हे वादळांचं जग
आणि आम्ही याच्यामध्ये एक उभा आहे आणि तो म्हणजे आमचा देव, कारण तो आमच्या बरोबर आहे. आणि म्हणून या जगाचा स्पर्श आम्हाला होऊ शकत नाही. पुष्कळदा आपल्याला असं वाटतं की ठीक आहे, पवित्र शास्त्रामध्ये अनेक उदाहरण आहे, मोशेचं उदाहरण आहे, यहोशुआचं उदाहरण आहे, परंतु आमची परिस्थिती ही विकोपाला गेलेली आहे. प्रत्येक गोष्टीचा शेवट झालेला आहे, प्रत्येक गोष्टीचा कळत झालेला आहे, प्रत्येक गोष्ट तळात गेलेली आहे. आतापर्यंत जगाची एवढी परिस्थिती बिकट नव्हती. आजपर्यंत जे अनेक देवाचे सेवक होऊन गेले, जसं मोशे आणि यहोशुआ, त्यांची परिस्थिती शेवटी वेगळी होती. पण आज आमची परिस्थिती वेगळी आहे. आमच्या समोर कोणचा आदर्श आहे? आम्ही कोणाकडे पाहावं? आम्ही कोणाकडून उत्तेजन घ्यावं? असा प्रश्न आपल्याला पुष्कळदा येतो. परंतु त्याचं उत्तर पवित्र शास्त्रामध्ये आहे. तसं सुद्धा उदाहरण आमच्या शेवटल्या काळासाठी सुद्धा एक उदाहरण पवित्र शास्त्रामध्ये आहे, आणि ते उदाहरण म्हणजे नोहाचं. कारण तो नोहाचा काळ सुद्धा शेवटल्या काळासारखा होता. नोहाच्या काळात सुद्धा लिहिलेलं आहे की पृथ्वी भ्रष्ट झाली होती, देवाचं भय कुठेच राहिलेलं नव्हतं, अतिशय जगिक असल्या प्रकारचा मनुष्य झालेला होता. देवाचं कुठलं स्थान त्या काळामध्ये माणसाच्या जीवनामध्ये नव्हतं. परंतु तशाही परिस्थितीत, तशाही काळामध्ये नोहा देवासाठी उभा राहिला. देव नोहा संगती होता आणि नोहा देवाबरोबर चालला आणि देव नोहाबरोबर चालला, असं वचन आहे. त्या ठिकाणी नोहाबरोबर देव होता आणि म्हणून नोहा उभं राहू शकला, चालू शकला, जीवन जगू शकला, तारू बांधू शकला आणि पवित्र जीवन जगू शकला, विश्वासाचं जीवन जगू शकला, आज्ञाधारकतेचं जीवन जगू शकला. त्याचं उदाहरण आपल्या समोर आहे. आणि ते उदाहरण देव पुन्हा आपल्याला त्या नोहाचं सुद्धा उदाहरण देतो आणि म्हणतो, जसा मी नोहा बरोबर होतो, जसा मी मोशे बरोबर होतो, यहोशुआ बरोबर होतो, जसा 12 शिष्यांबरोबर होतो आणि जसा नोहा बरोबर होतो, तसा मी तुम्हा बरोबर असेल. हा जो देव आहे, आमच्या बरोबर राहणारा देव आहे. आपण पाहिलं की देव यहोशुआ आणि त्याच्या इस्रायल बरोबर होता, जसं अभिवचन दिलं होतं तसल्या प्रकारे तो त्यांच्या संगती होता, यहोशुआ आणि त्याचे लोक. आणि म्हणून यार्दन नदी त्यांनी पार केली, जिला भयंकर पूर आला होता. त्याने ते भयंकर कोट, फार मोठे डोंगरासारखे कोट पार करू शकले. तिथे सुरुंग लावण्याची गरज पडली नाही, आपोआप ते कोसळले देवाच्या सामर्थ्याने. हा फार मोठा चमत्कार आहे, कारण देव त्यांच्या संगती होता. परंतु आपल्याला शॉक बसेल आणि धक्का बसेल की पुढे ज्यावेळेस ते गेले, त्यावेळेस आय नावाचं जे नगर होतं, अतिशय लहान होतं, कमी लोक होते, तिथे मात्र इस्रायल लोकांची हार झाली. येरो जिंकलं, एवढं मोठं मजबूत असल्या प्रकारचं, बलाढ्य असल्या प्रकारचं ते नगर होतं, ते त्यांनी सहज जिंकलं. परंतु आय नावाचं जे नगर होतं, तिथे मात्र त्यांची हार झाली, त्यांचे लोक मारले गेले, त्यांना जीव घेऊन पळावं लागलं. अतिशय लाजिरवाणी असल्या प्रकारची त्यांची परिस्थिती झाली, अतिशय धक्कादायक असल्या प्रकारची परिस्थिती झाली. काय झालं होतं? काय देवाचं अभिवचन खोटं होतं की जसं मी मोशे बरोबर होतो तसं तुमच्या बरोबर आहे? हे जे अभिवचन ते खोटं होतं का? देवाचं सामर्थ्य कमी झालं होतं का? नाही. प्रश्न देवाचा नव्हता, त्याच्या अभिवचनाचा नव्हता, पण प्रश्न इस्रायलांचा होता. त्यांच्यामध्ये पाप आलं होतं. आखान नावाच्या माणसाने समर्पित वस्ती चोरल्या होत्या, लपून ठेवल्या होत्या. पाप आलं होतं त्यांच्यामध्ये. ज्यावेळेस आमच्यामध्ये पाप येतं, त्यावेळेस हे पाप आम्हाला देवापासून दूर नेणार असल्या प्रकारचं आहे. जिथे पाप असते तिथे देव राहू शकत नाही, जिथे देव असतो तिथे सैतान राहू शकत नाही आणि पापही राहू शकत नाही, सैतानाचं कार्य होऊ शकत नाही. आणि मग आपण पाहतो की देवाने त्यांना सांगितलं, तुमच्यामध्ये हे पाप आहे. आणि ज्यावेळेस त्यांनी ते पाप काढून टाकलं आणि मग दुसऱ्या वेळेस लगेच ज्यावेळेस त्यांनी त्या आय नगरावर चढाई केली, त्यावेळेस पुन्हा ते आय नगर सहज त्यांनी जिंकलेलं आहे, कारण देव त्यावेळेस त्यांच्या संगती होता. आज आपण या शेवटल्या काळाचा प्रवास करत आहोत. यहोशुआसारखा आमच्या समोर आव्हान आहे, लढाई आहे, गरजा आहेत आणि पूर आम्हाला ओलांडायचे आहे, कोट आम्हाला तोडायचे आहे, आम्हाला आमचं जे ध्येय आहे ते घ्यायचं आहे, आम्हाला काहीतरी मिळवायचं आहे. आमच्या समोर फार मोठं ध्येय आहे,
फार मोठ्या डोंगरासारखं आमचं ध्येय आहे. परंतु हे सर्व करत असताना देवाचं अभिवचन घेऊन जर आम्ही या पुढच्या प्रवासाला जर निघालो तर मला असं वाटते देव आमच्यासाठी महान कार्य, चमत्कार, अद्भुत कृत्य केल्याशिवाय राहणार नाही. कारण त्याचं जे अभिवचन आहे आज तुमच्यासाठी माझ्यासाठी सुद्धा तेच आहे जे मोशेसाठी होतं, जे यहोशुआसाठी होतं, जे नोहासाठी होतं आणि जे 12 शिष्यांसाठी होतं. तो आज सुद्धा आम्हाला म्हणतो, जसं आम्ही मोशे बरोबर होतो, यहोशुआ बरोबर होतो, नोहा बरोबर होतो आणि 12 शिष्यांबरोबर होतो आणि अनेक देवाच्या सेवकांबरोबर होतो, तसाच मी या नवीन वर्षात तुम्हा बरोबर असेन. हे अभिवचन घेऊन आम्हाला पुढील जीवनाची वाटचाल करायची आहे. या नवीन वर्षात देव आपल्याबरोबर असो, आपलं जीवन सामर्थ्याचं विजयाचं असो, ही प्रार्थना आहे. आणि देव तुम्हाला आशीर्वाद देव. आमेन. हालेलुया.